नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आता आम्ही चौघं निघालोय गाडी घेऊन कणकवलीला त्या बाईकने आणि मार्केटमध्ये। तर आपण आता नवीन ब्लॉग चालू करतोय। तर आपण मार्केटला जाऊन सगळं जिन्नस वगैरे घेणार आहोत आणि तोच व्हिडिओ आपण आज पूर्ण दिवसभर कंटिन्यू करणार आहोत। म्हणजे आज दिवसभराचे आपल्याला ज्या गोष्टी करणार आहोत त्या आणि या घराचं जे शूट करणार ते सगळं एकत्र करणार आहोत। तर आपण नक्की ती आपण पुढे जाऊन बघू कसं काय आहे ते आणि मार्केट कसं आहे, कणकवलीचं काय घ्यायचं आहे, कसं जायचं ते। तर चला जाऊया मित्रांनो। मी आत्ता आलो आहे कणकवली मार्केटमध्ये। इथे फिश मार्केट आहे, मागे आम्ही आलो मच्छी घ्यायला आणि मध्ये रस्त्यामध्ये बाईक चालवत होतो त्यामुळे व्हिडिओ काढता नाही आला। जाताना किरण चालवलं तेव्हा आपण थोडासा व्हिडिओ शूट करू रस्त्याचा। आता सध्या आम्ही कणकवलीच्या फिश मार्केटमध्ये आहोत। वगैरे फिश काय काय घेत आहेत ते। काय रे काय घेत आहे, काय घेत आहे? जे चांगलं पडेल ते घे। त्याचा रस्सा आणि भाजून खाशील तेवढं। सुरमई मस्त आहे, मोठी एकदम। मित्रांनो दिसेल ही सुरमई घेतली, आता ती कटिंग करून घ्यायची। कोंबडा असताना दोन कशी ती कशी 24 एवढी कशी आहे ना? मोठी आहे, मोठी आहे बाकी मोठी नाही छोटी उलटा नाही ठीक आहे करतो ना युट्यूब करतो। हे काय चालू आहे थोडा त्या कडक कडक ताजू कडक झाली म्हणून जास्त लागते। नाही आता येईल मासे बर्फ झालाय म्हणून बर्फातले नाही हो, घरीचे 200 2 किलो ही 2 किलो ही 200 एक भाव सांगा। नाही भाव एकच मासे नाही कळत नाही मासे आता वास गमगमाट येते। 300 किती बिल पण 500ला 4 दे। 500ला 4 देते मावशी। 500 गोरी देते हे 600 मध्ये ते पण द्या। 600 मध्ये सर्व एकदम लागले मच्छी घेऊन झाले आणि आता आम्ही परत चाललोय कणकवली मार्केटमध्येच आहोत। आता आम्ही चाललो दुसऱ्या साईडला, म्हणजे जो मुंबई गोवा हायवे त्याच्या अपोजिट साईडला चाललोय। तर तिकडे जाऊन अजून काही काही घ्यायचं आहे, आपल्याला माहिती नाही, राजूला माहिती आहे। तर ते घ्यायला जायचंय आपण परत। गाडी चालतो किरण, आपण थोडासा व्हिडिओ पण शूट करू। तर आता इथे थोडंसं गाडीमध्ये पेट्रोल भरतोय मित्रांनो। आम्ही आता कणकवलीच्या मेन मार्केटमध्ये आलो। कुठे आहे काय घेतो आपण? आता मार्केट फिरूया इथे। बकरीचा DR कामत। तर मग दिसेल इथे DR कामत म्हणून मोठं होलसेलचं दुकान आहे। काय घेतोय? मसाले मित्रांनो दिसेल मार्केट
शॉपिंग सेंटरसारखं आहे पूर्ण. कपड्यांचं मार्केट, भांड्यांचं सगळं. आणि हे एक मोठं जनरल स्टोअर आहे. इथे दिसेल तुम्हाला समोर बालचंद्र महाराज उड्डाणपूल, मुंबई गोवा हायवे आहे. आणि तिथूनच आतमध्ये या साईडला गोवा आणि या साईडला मुंबईचा रस्ता आहे. आणि इथे आतमध्ये आपला मार्केट आहे, दिसेल तुम्हाला कणकवलीचं. सरळ जातो तो अंगणेवाडी. हा समोर इथूनच अंगणेवाडीला. आपण जो आता पेट्रोल भरलं ना. अच्छा ओके. हा इथून सरळ रस्ता आहे तो अंगणेवाडीला जातो. हा लावला आहे बरोबर. पण आता आम्ही सध्या आहोत कणकवली मार्केटमध्ये. इथे आता नारळ घेतोय. तर दिसेल तुम्हाला इथे फ्लावर खाली पूर्ण भाजी मार्केट आहे. फळ मार्केट, भाजी मार्केट. हा मुंबई गोवा हायवे आहे. आणि पूर्ण फ्लावर खाली भाजी मार्केट आणि फुल मार्केट भरलेलं. इकडे फळ मार्केट आहे. हा लेफ्ट आहे. गाडी येते, ट्रेन येते का बघूया. कणकवली रेल्वे स्टेशन आहे रे. कणकवली स्टेशनच असणार बरोबर. हो दुसरं कुठलं. पुढे आहे इकडे गाडी घ्यायला आलो होतो. काय थांबलं इकडे. अरे नेमकं वडा खायचा होता. काय वडा 12 वाजता 11:30 वाजता खाल्लं नाहीये बेंच. थांबायचं होतं ना आपण. त्याला याला बोलवलं असतं राकेशला. अरे काय खायचं नाही काय. माहिती माहिती माहिती. अरे यायला तो राईट बरोबर आहे. अच्छा लेफ्ट लेफ्ट नाही, लेफ्ट कडक आहे. हे काय एवढं चालत पण होऊ शकतो. हळू पडणार नाही. बोचा फिरतोय गाडीचा. गाडीत फिरते. आजचा मेनू बघा इथे. मेनू हा मुंबई आणले म्हणजे आम्ही कणकवलीला जाऊन रस्सा आणि सुरमई फ्राय हे चालू आहे. आणि इकडे मागे काय करतायत बघूया. कपडे सुकवायला लागलेत वाटतं. हा इथे नॉनव्हेजचा किचन आहे.
सगळे आंघोळ करून फ्रेश झालोय आणि आता आम्ही टेरेसवर चाललोय प्रोग्राम करणार आहेत. तर आधी आपण प्रोग्राम करायच्या देवाचं दर्शन घेऊया. तर देवखोळी बघा इथे. आम्ही 4:30 वाजता आता घराकडे आहे. सुंदर असा देवारा पाहायला मिळेल तुम्हाला. सिसमचा आहे पूर्ण देवारा आणि हे पूर्ण देवखोळी आहे. आणि हे राजूचे काका आहेत. आणि हे मंदिर सिसमचं आहे. 150 वर्ष जुनं मंदिर आहे. इतकं वजन आहे ना, उचलायला जवळजवळ 5 ते 6 माणसं लागतात. त्या मिस्त्रीने काम करून केलंय बघा. बोललाय बघा, मस्त बनवलं. तू मला जर बघितलं असतं तर मला वाटतं सारा एवढा कलाकार आहे. तो सिंपल म्हणतो. अच्छा. याच्यात एक काही खेळ नाहीये. त्याच लाकडाने बघून हा ते सांदेवाले त्याच लाकडाचा त्या मिस्त्रीकांनी नाट्य काम करायला अक्षरचा जो लॉस केला. अच्छा. 18 पाठी तुटली त्याची याला. बापरे. 8 पेटाची कापतळी बरं कसे पाणी मुरलं त्याच्यामध्ये ना. सगळ्यापेक्षा किती झालं कडक. तिकडे इथे गणपती पण देवदर्शन केलं तुम्हाला दिसेल. मेन दरवाजा इथून एंट्री केला पण आपण नंतर पूर्ण घर दाखवणार आहे तेव्हा दाखवू. हां ते आपण नंतर सगळं घेऊया. इथे दरवाजा वगैरे आहे तो. आपण पूर्ण घराचा व्हिडिओ नंतर घेऊ. आधी देवखोळी घेतले कारण नंतर नॉनव्हेज वगैरे खाणार होता. देवाऱ्यात जाता येणार नाही म्हणून. प्रोग्राम सुरू झाला इकडे दिसेल. हिराय ना तो इकडचा होस्ट आहे. तर आता आम्ही जरा प्रोग्राम करतो आणि मी थोडं काम पण करतोय आणि मग आपण घराचा व्हिडिओ करू तेव्हा पूर्ण परत भेटू व्हिडिओ करताना. मित्रांनो या जेवायला. जेवण दिसेल तुम्हाला. सुरमई फ्राय, फिश करी, भाकरी आणि भात. आणि सध्या आम्ही खायला 2 जण वरती आहेत. काय ते आहे चाबरी गेली ते त्याला माहिती आहे. त्याच्यावर कुठे 5 वर्षाचा कोर्स केला आहे त्याला माहिती. दुपारचं प्रोग्राम जेवण वगैरे झालं आणि नंतर थोडं काम करून मी झोपलो. बाकी सगळे पण झोपले होते. आता फ्रेश झालो आहे. संध्याकाळचे 4:45 वाजले आणि मी आत्ता घराचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. म्हणजे घर दाखवतो आणि व्हिडिओ काढतोय. तर हे घर आता कसं आहे, जागा किती काय आहे, हे आपण ज्या माणसांचं घर आहे ज्यांच्याकडे आपण पाहुणे आले ते दाखवणार आहेत आपल्याला. तर पहिला आपण सुरुवात करूया त्यांच्या समोरचं घराच्या समोर असलेला शेत जमीन आहे तिथून. तुम्हाला दिसलंच असेल व्हिडिओमध्ये कोण आहे. राजू तावडे आपले मित्र. तर आता ह्यांचं हे घर आहे आणि बाकीची मंडळी आहे ते दिसतील आता हळूहळू आत गेल्यावरती. तर आता बघूया काय आहे ते, कसं आहे ती माहिती घेऊया. कुठपासून कुठपर्यंत आहे. हा इथे मध्ये जो रस्ता आहे तिथपर्यंत. अच्छा जमीन आहे इथे आम्ही. अच्छा मित्रांनो, हा जो रस्त्यातून आतमध्ये यायचा जो यांचा कच्चा रस्ता आहे घरापर्यंत यायचा, त्याच्या ह्या साईडचा जो भाग आहे तो पूर्ण असा समोरून जो दिसतोय बांध तिकडे, तिथून हा पूर्ण जो शेतमाळा आहे तो यांचा आहे. ह्याच्यामध्ये भात शेती करतात वर्षाचे जे पण आहे. आणि हे इथे गुरांचा गोठा, म्हणजे हे पहिला कावन आहे आणि त्याच्यानंतर गोठा आहे. तर आपण आतमध्ये आता गुरं किती येते बघूया. बाहेर चरायला पाठवलेत ना, येतील ती.
अच्छा स्ट्रक्चर वगैरे. गावी बरं होतं. किती आहेत? 15 आहेत. 15. 15 हो बापरे. मग गाई आहे? गाई आहेत, 2 गाई आहेत, 6 बैल आहेत, 2 म्हशी आहेत. अच्छा मग घरचंच दूध. सर्व घरचं दूध आहे. मस्त. मित्रांनो दिसेल असं कधी आपल्याला आत्ता पाहायला मिळत नाही. फार पूर्वी असं पाहायला मिळायचं. म्हणजे माझ्या गावात पण असंच होतं पहिलं. असा उन्हाळ्यामध्ये गुरांना गरम होऊ नये म्हणून असा कावण बनवतो आणि जो ॲक्च्युअल दिसतोय तो मागे तो गोठा आहे. तो उन्हाळ्यामध्ये म्हणजे पावसामध्ये तिकडे गुरं असतात. आणि दिसेल हे घर आहे. एवढं मोठं घर आहे. ॲक्च्युली तुम्हाला व्हिडिओमध्ये असं दिसेल की नाही माहिती नाही. पण आता आपण घराचा पण व्हिडिओ करूया. तर सुरुवात करूया आपण इथून एंट्रीपासून. तर तुम्हाला पाहता येईल इथे सुंदर असे तुळस घराच्या उजव्या बाजूला म्हणजे एंट्री करताना डाव्या बाजूला आणि घरातून बाहेर येताना उजव्या बाजूला. आणि हे पुन्हा बाउंड्री आहे घराची RCCची दिसेल तुम्हाला. पूर्ण स्क्वेअरमध्ये पूर्ण घराला बाउंड्री केली आहे. आणि आता आपण एंट्री करणार आहोत सभा मंडपात. मित्रांनो हे आता घर बांधून 1 वर्षाच्या वरती झालं आहे. आणि हे त्याच्या आधी त्या लोकांनी RCCचं घर बनवलं होतं. आणि इथे जुनं घर होतं आणि त्यानंतर हे होतं आणि आता परत तोडून हे मोठं घर बनवलं आहे. तर तुम्हाला दिसेल हे 1+1 आहे. म्हणजे वरती जास्त रूम नाही, त्या साईडला रूम आहे, बाकी टेरेस. आता आपण वरती गेल्यावर बघू. तर आधी आपण जाणून घेऊया इथे किती माणसांचं बिराड आहे. जरा सांग किती लोकांचे बिराड आहे इथे राहतात? 6 लोकांचं बिराड आहे. आम्ही एकत्र कुटुंब असतो. 6 लोकांचं बिराड 6 सीट आहे. म्हणजे 6 म्हणजे आजोबांचे की वडिलांचे? म्हणजे आमचे 3 आजोबा हां. आणि समोरचे 3 आजोबा. अच्छा 6 जण. अच्छा. मुलं आणि नातवंड आहोत. अच्छा. म्हणजे किती टोटल लोक आहेत तिथे? तिथे म्हणजे घरातली माणसं हां. आमची घरातली माणसं 100-150. गणपतीला आमचे 70-80 लोक अशा गणपतीला येतात. एकत्र कुटुंब होऊन आम्ही ते जेवण घेऊन एकत्र करतो. सर्व सणासुदीला गावी एकत्र येतो. अच्छा. तर चला बघूया आता घर. तर आता आपण एंट्री केलं आहे सभा मंडपात ना. हा आता सभा मंडप तुम्हाला दाखवतो. आपण मग अशी तुळस जी दाखवतो त्या साईडने आपण व्हिडिओ काढला होता. आणि हा असा C शेपमध्ये. C शेप तिकडून बघितलं तर C शेप, इकडून बघितलं तर उलटा येते. हे असं ॲक्च्युअली त्यांची एंट्री तिकडून होते. नॉर्मली गाड्या वगैरे येतात तिकडून. तर हा असा सभा मंडप म्हणजे आपण अंगण म्हणतो तसं. खळा आमच्याकडे पण खळाच बोलतात. हां. खळ्याला त्यांनी सभा मंडपासारखं थोडंसं स्वरूप दिलेलं आहे. दिसेल तुम्हाला वरती. आणि शिड्या पण बघता येतील केवढ्या मोठ्या आहेत त्या. आणि हा आहे मेन डोअर. मेन डोअर पण केवढा जबरदस्त केलेला आहे. दिसेल डिझाईन इथे. आणि आता आपण एंट्री करतोय घरात. मित्रांनो ॲक्च्युली आपल्या गावामध्ये पडवी असते. ती पडवीचा भाग आहे. पण हे आळवणी भाषेमध्ये इकडे लोटा म्हणतात. घरात एंट्री केल्या जो भाग असतो त्याला. आणि जसं एंट्री करतो तर डाव्या बाजूला देवघर आहे. ते तुम्हाला मी अगोदरच दाखवलं आहे. कारण आम्ही आत्ता नॉनव्हेज वगैरे घेतलं आहे त्यामुळे आम्ही देवाऱ्यात जात नाही आहे. ते तुम्ही बघितलेच असेल. तर आता हा जोडलोटा किंवा पडवीचा भाग आहे तो असा आहे तो दिसेल. आणि हा हे दिसेल हे प्रत्येक गावामध्ये जुन्या काळामध्ये जो खिडकीला लागूनच असलेला भाग म्हणजे आपण आता त्याला बेड किंवा सेटी म्हणतो तो. आणि मालवणी भाषेत चोपाळा म्हणतात. चोपाळा. आणि हा इकडे एक रूम आहे तुला काकांची. अच्छा म्हणजे हे सेम रूम स्ट्रक्चर बनवलेत ना? अच्छा. हां. आपण नंतर दाखवू. हे इथून बाहेरूनच दाखवतो. दुसरा रूम दाखवू जिथे आम्ही म्हणजे ज्याचा ह्याचा रूम आहे तो दाखवू आपण तुम्हाला. हां. आता दिसेल
आणखी एक एंट्री आहे, जे ओटाई वगैरे म्हणतो आपण, त्याच्यामध्ये एंट्री करण्यासाठी आणखी एक दरवाजा आहे. तर कोणाला तेवढं करणार आहे आपण आता. वळय आमच्याकडे ओटी म्हणतात. आता ही ओटी आहे. आता जो आधी आपण तुम्हाला रूम दाखवला तसा हा सेम रूम आहे इकडे दिसेल तुम्हाला इथे. आणि ॲक्च्युअल रूम तुम्हाला दाखवतो आज जाऊन, जिथे आता राजू तावडेचा जो रूम आहे त्या रूममध्ये जाऊन आता तुम्हाला पूर्ण दिसेल तिथे. इथे आम्ही तर आमचं सगळं लॅपटॉप आणि सामान वगैरे ठेवलं आहे. हा असा हॉल आहे छोटा, आणि हॉलला लागून पुढे हा किचन आणि हा बाथरूम आहे. टॉयलेट नाही आहे, टॉयलेट सगळ्यांच्या बाहेर आहेत. टॉयलेट बाहेर आहे आणि हा किचन. असे सेम असे 6 रूम काढले तिथे वळईवरती. एक बाहेर आहे जो तुम्हाला दाखवला तिकडे आपण. इथे 6 रूम आहेत. या हे समोरचे 2 आणि इथे 3 आणि तो बाहेरचा 6. आणि इथे कॉमन किचन आहे. तिथे आपण आज जाऊ शकत नाही, नॉनव्हेज खाल्लंय, इथूनच बघायला लागेल. कॉमन किचन इथे फक्त व्हेज होते. अच्छा, इथे व्हेज फक्त. अच्छा, व्हेजसाठी किचन स्पेशल मोठा आहे किचन हा व्हेजचा. ते आपण त्याला काय म्हणतो, पेटी ना, जेवण ठेवण्यासाठी. अच्छा, पेटी. आणि आपण इथे आपण वरती दाखवणार, वरती जायसाठी सीडी आहे. तर त्याच्या आधी आपण आता दाखवूया. हा आहे नॉनव्हेजचं किचन, म्हणजे इथे नॉनव्हेज बनतं. नॉनव्हेजसाठी इकडे वापर केला जातो. तुम्हाला इथून दिसेल तुम्हाला हा पूर्ण असा ओटा किंवा हॉल किंवा वलय म्हणू शकतो आपण यांना. असे या साईडला 3 रूम, या साईडला 3 रूम, असे 3 रूम आहेत. सगळ्यांचं स्ट्रक्चर सेम आहे. ह्या रूमचं सेम इकडे रेप्लिका बनवलेली आहे, म्हणजे तुम्हाला जसं मी आता रूम दाखवला तसं. तर आता आपण पुढे बघूया. इथे डायनिंग बनवलेलं आहे. इथे किती, एक लेडीजसाठी चेंजिंग रूम. अच्छा, स्टोरेज किंवा आपला गावामध्ये लेडीजसाठी रूम असतो, म्हणजे प्रॉब्लेम झाला की आपण काय वेळेस गावाला वलयवरती जात नाही तर आपण एखादा रूम राखीव असतो, तसा हा रूम आहे. त्याच्यामध्ये स्टोर रूम पण आणि हे पण आहे. आणि इथे हे काय आहे, अच्छा हा टॉयलेट आहे, तो टॉयलेट आहे. हे 2 इंग्लिश टॉयलेट आहे. हा इंडियन टॉयलेट तुम्हाला दिसेल इथे. आणि इथे मी तुम्हाला दाखवतो. हा इथे इंग्लिश टॉयलेट आहे, वेस्टर्न. हा पण इथे एक वेस्टर्न टॉयलेट आहे. आणि हे मागचा दरवाजा बोलतो आपण, जो नेहमी प्रत्येक कोकणामध्ये घराला असतो, तो हा बॅक डोअर, म्हणजे मागचा दरवाजा. नॉर्मली यांचं नॉनव्हेज मच्छी वगैरे काय आणायची असेल तर ह्या दरवाजाने घेऊन येतात. पुढच्या दरवाजाने येत नाही, बिकॉज आधी आपण पाहिलंच देवघर पडतं. हा इथे एक बाथरूम आहे, हा एक टॉयलेट आहे तुम्हाला दिसेल. आता आपण जाऊया वरच्या भागामध्ये, म्हणजे टॅरेसवरती. आता आपल्याला वर जायचं तर ही शिडी आहे. आता पुढची माहिती आपण वर जाऊन घेऊया. इथे एक छोटीशी खिडकी ठेवली उजेड पडायला. आणि हा आहे टॅरेसचा दरवाजा. टॅरेस खूप मोठं आहे. आणि हे वरती 3 रूम आहेत. कुठे आहेत? हा 4 रूम आहेत, सॉरी. 1 2 3 आणि 4. हा इथे एक रूम आहे. आम्ही झाडू मारायला इथे दिसेल इथे काही रूम आहेत, त्याला पार्टिशन नाही आहे. हे फक्त हॉल आणि बाथरूम फक्त आहे, किचन नाही आहे इथे. सगळ्या रूमला असंच आहे, हे जसं आहे तसंच सगळे. अच्छा, याच्यात बाथरूम टॉयलेट नाही, सगळं बाथरूम टॉयलेट खाली. अच्छा, ओ सॉरी, बाथरूम आहे, किचन नाही आहे. दिसेल तुम्हाला मित्रांनो असे रूम. आणि हा टॅरेसचा भाग, म्हणजे जो सभा मंडपाचा भाग होता तो भाग इथे. अच्छा, ह्या साईडला देवखोळी आहे म्हणून त्या साईडला जायचं नाही, बॅरिकेड जाऊ ना.
मग त्या भागाचा उपयोग काय करणार? असाच ठेवणार. अच्छा अच्छा, ह्याच्या खालच्या बाजूलाच देव आहेत ना. ओके. अच्छा, काचेचं पार्टिशन लावून घेणार. ओके. आणि हा वरून कावणाचा भाग, गोट्याचा म्हणजे भाग. म्हणजे शेणी पण घरच्याच आहेत वाटतं. शेतीमध्ये टाकतो. अच्छा, तो तिकडे तो पण उकरडा ठेवला म्हणजे शेणच, शेणखत. हा असा वरून पूर्ण व्ह्यू दिसतो. कंदील अजून निघालेला नाहीये, खाली आणि वर दोन्ही पण. तिकडे पण टॅरेस आहे, म्हणजे मगाशी दाखवला त्यांचं जुनं घर होतं. म्हणजे जुनं घर हे मेन, पण RCCचं आणखी एक घर होतं त्याचं टॅरेस. आणि हा इथून पूर्ण दिसणारा टॅरेसचा प्रॉपर व्ह्यू. आणि तुम्ही बघत असाल केवढं मोठं स्ट्रक्चर आहे. वरच्या कौलांचं जे छप्पर बनवलं ते, आणि हे मातीचे कौलं जे आपले जुन्या गावाला घराला असायचे तेच आहेत. असं नाही की प्लास्टिकचे पत्रे किंवा प्लास्टिकचे कौलं आहेत. पूर्ण कौलांनी कव्हर केलेले टॅरेस. त्याला काय म्हणतात? भाताचा तटा म्हणजे टाकी. तटा म्हणजे अरे आपल्या कोकणात तटा, पण असं टाकीसारखा उपयोग करायला. एवढा सगळा भात आहे. अच्छा, यांच्या शेतीत जो भात होतो तो भात यांनी स्टोअर करून ठेवला इकडे. आणि पूर्ण असा दिसेल तुम्हाला भात. आणि तिथे आहे वरची यांची कॉमन पाण्याची टाकी. इथून सर्व खाली घराला पाणी जातं. आणि ही मागची बाजू, हा कोंबड्यांचा कुरडा. हा पण तुमचाच भाग आहे ना असं इथपर्यंत? ओके, इथपर्यंत. अच्छा, ही खोपटी आपण लाकडं ठेवायला बनवतो ते. ओके, हे इथे लाकडं ठेवायला खोपटी बनवलं आहे. तिथे तुम्हाला हा मागचा भाग आहे, मागचा भाग आहे घराचा. आणि मग अशी मी तुम्हाला सांगितलं आपण एंट्री करतो नेहमी गाड्या वगैरे येतात तर ह्या रस्त्याने, तो मध्ये जो रस्ता आहे कच्चा तो, इथून गाड्या येतात आणि इथून अशी एंट्री करतात. तर हा असा परिसर आहे इकडे, मस्त सुंदर. आणि हा मागचा दरवाजा मी दाखवला तुम्हाला तसा तो जबरदस्त. पुढे एक मिनटं झूम करून बघूया ना. येतात इथे गुरं चरतात त्यांची. आणि तो समोर तो रस्ता तो दुसरा कच्चा रस्ता आहे ना, आतल्या वाडीत रस्ता केलाय का? ओके. आणि हा इकडे सूर्य दिसत असेल, दिसतोय का? दिसतोय. मावळायला वेळ आहे अजून. अजून काय माहिती? वीर खाली जाऊया, चला जरा सावटचा परिसर बघूया. बॅकअपसाठी इन्व्हर्टर लावलेलं आहे इकडे शिडीच्या वरच्या बाजूलाच आहे. मला आता टॅरेसवरून दाखवले हे तो इथे मागचा डोर आणि हे यांची इथून येण्यासाठी रस्ता जो आपण नेहमीच आज सकाळी पण वापरला यायला जायला, तो हाच रस्ता आहे. त्याचा इकडे ॲक्सेस रस्त्यावरती आहे. आणि ही यांची, हे फक्त यांची घराची विहीर आहे. आपण सकाळी व्हिडिओमध्ये कॅप्चर केली पण काळोख असल्यामुळे दिसत नव्हती. दिसेल बांधकाम, दिसेल एकदम जुन्या काळातले. मग ह्याचंच पाणी ना पूर्ण वापरायला? हा पूर्ण मग 12 माही. अच्छा, अच्छा, हे कलम तुमचंच आहे. आणि हा इथून दिसतोय घराचा भाग पूर्ण. ह्या साईडने जे व्ह्यू आहे तो. आणि ही साईडला अशी कलमं आणि जांभळाची झाडं आहेत. आणि हाच तो कच्चा रस्ता, रस्त्यावर जाण्यासाठी इथूनच ॲक्सेस घ्यावा लागतो. आणि ही पूर्ण जमीन ही जी दिसते त्या बांधापर्यंत, ही पूर्ण जमीन ह्यांच्याच घराची आहे, ह्यांच्या घराण्याची आहे. हां, तावडे हाऊस. हां हां
तिकडे पण अरे 15-16 ढोर 15-16 आहेत. हा मग ही कोणाची? ही पण आमची रे. हा दिसताय. बघितलं तिकडे गुरं येत आहेत. ते आता लाईनीने येतील एक एक करून. इकडे पण आहे वासरू वगैरे इकडे आहे. हा इथे चांगली आहे. आत्ताच ठेवलाय नोकरीवरती. तिकडून गुरं येतात सगळे लाईनीने घरी. हा ते आता त्यांचा टाइम झाला आले घरी ते. जाऊया आपण रस्त्यावर जाऊया. अच्छा फ्रेश होऊन येते. ठीक आहे आम्ही जरा आता राऊंड मारून येतो. हा घराचा व्हिडिओ आपण बघितलाय. आम्ही थोडं फक्त इथे रस्त्यावरती राऊंड मारून येतो. तोपर्यंत फ्रेश होऊन रेडी राहा. मित्रांनो आम्ही आता चाललोय थोडा नाश्ता करायला. सकाळी तिथे आपण गेलो होतो उज्ज्वला जे स्टोर आहे तिथे. आम्ही तिथे वडापाव वगैरे खायला चाललोय. तर तिकडे जातोय आणि मग थोडासा फेरफटका मारून परत रिटर्न घरी येऊ. मित्रांनो आलो आपण वडापाव खायचं ठिकाण आहे तिथे उज्ज्वला स्टोर आहे तिथे. कोंबड्या हा सगळ्यात बेस्ट आहे ते पोल्ट्री फार्म. मित्रांनो रात्रीची बैठक सुरू झालेली इकडे. This is candlelight drink, you know. Normally, public used to candlelight dinner. We use candlelight drink. We are having candlelight drinks. In टाकल्यास खळा. आपण टाकला सांगा. मेनू पाहायला आहे तुम्हाला. वडे, चिकनचा रस्सा, सलाड आणि भात. नंतर हा आता चिकनचा बेत आहे आज रात्रीचा. आणि वाड्याला कोण आहे ते तिचे पाहुणचार करणार आहे. स्पष्ट शब्द स्पष्ट शब्द माझे यजमानी बोलते. काही बोलू शकत नाही. आता मधून मौन व्रत आहे. मित्रांनो या जेवायला. आम्ही आता जेवतोय. चांगला बेत आहे काका आणि काकींनी केलाय. तर आता दुपारचं एक नंबर जेवण होतं. आता त्याची आम्ही मगाशी टेस्ट केली खूप चांगलं आहे. तर आताही आम्ही ते जेवून घेतो आणि मग तुमच्याशी बोलतो. सांगतो 89ला आम्ही 10वीची परीक्षा दिली. रॉबर्ट म्हणे नाही मी सांगतो चकल्या खाऊन पोट भरलं. काय करतो काका एक तुला मांडलं पाहिजे. स्मरणशक्ती तुला माहिती आहे डबी. अरे डबी आहे भगवंत शपथ. बस मला रस्सा द्या फक्त. रस्सा द्या मला. याच्यावर द्या बस हाय.
स्टेटवर ऑफिसर रिटायरमेंट आहे. चिकन अजिबात मित्रांनो जेवण वगैरे झालं. जेवण आता आम्ही अंगणात आलो. आता अंगणात थोडा राऊंड मारू. तर आजचा दिवस पूर्ण मस्त गेलेला आहे. फिरून वगैरे झालं आहे, आराम केला आहे, पाहुणचार पण खूप मस्त झाला आहे. आणि आता आम्ही चिकन वडे खाल्ले. सकाळी मच्छी होती आणि खूप मस्त टेस्टी जेवण होतं. तर आजचा आपण हा व्लॉग बनवला आहे. कालपासून सुरू केलेला तो आपण सकाळी क्लोज केला आणि त्याच्यानंतर पुन्हा हा नवीन ब्लॉग सुरू केला. तर हा ब्लॉग जो राजू तावडे ह्याच्या घरचा होता तो तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि भेटतो उद्या आम्ही जाणार आहे आई भराडी देवीच्या जत्रेला, म्हणजे अंगणवाडीच्या जत्रेला. त्याचा व्हिडिओ वेगळा करणार आहोत. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. बाय बाय.